CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह इतर मागण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे गेल्या 4 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत। मात्र अजूनही सरकारकडून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावत चाललीये आणि त्यामुळेच माझ्या मुलाची प्रकृती जर खालावली तर सरकारला माझा तडतडाट लागेल, सरकार टिकणार नाही, अशा उद्विग्न भावना रविकांत तुपकर यांच्या आईने व्यक्त केल्या आहेत। सरकार मायबाप असतं, मात्र हे उंटावरचे शहाणे होऊन बसले आहेत। आई, रवी भाऊनी शेतकऱ्यांसाठी 3 दिवसापासून अन्न पाणी सोडलंय, अजूनही सरकार दखल घेत नाही। सध्या त्यांची प्रकृती आता खालावत चालली आहे। आई म्हणून तुमच्या काय नेमक्या भावना आहेत? आई म्हणून माझ्या काय भावना असणार आहे? तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल जशा भावना असतात तशाच माझ्या भावना। सरकार गद्दार, सरकार मुळात गोष्ट अशी की सरकार शेतकऱ्यालाच का नेहमी आंदोलन करायला लावतात। कोणते आमदार आंदोलन करत नाही, कोणी खासदार आंदोलन करत नाही, दुसऱ्या कोणत्या अधिकारी आंदोलन करत नाही। शेतकऱ्याच्याच पदरात हे पाप कस काय? शेतकरी एक मूळ घटक आहे या देशाचा आणि या जगाचा, अन्नदाता आहे, पोशिंदा आहे। याच्या आखली द्यायला पाहिजे की शेतकऱ्याचं अन्न खाल्ल्याशिवाय तुम्ही पाऊल सुद्धा ठेवू शकत नाही। शेतकरी पिकवतो, उगवतो आणि त्याच्या झाडा परत मुळी परत तो 50 वेळा जात असेल एक झाड उगवताना। त्याची अक्कल सरकारला पाहिजे। सरकार धोकेबाजी, सरकारला शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाही। आमचे पोरं रोज बी मेले तर सरकारला काही घेणं नाही। त्याला चांगले माणसं जतन करणं नाही, कारण त्याचं पैशावर खेळ चालतो। याचे आमदार घ्यायचे, त्याचे खासदार द्यायचे, याचे घ्यायचे, त्याचे घ्यायचे, त्याचा व्यवहार त्याचा तिकडे चालू आहे। तो इथं सत्ताधारी पक्ष आणि तो मोदी सरकार आहे का कोणता फडणवीस सरकार आहे, त्याला काही शेतकऱ्याशी घेणं देणं नाही। पण शेतकरी पिकवतो म्हणून तुम्ही खाता म्हणा, त्याच्या शेतकऱ्याचं एका थेंबाचं घामाचं अन्न तुम्ही ताटात सगळ्याच्या आहे। भिकाऱ्याच्या बी आहे तर मोदीच्या बी तेच आहे। याच्या आखली त्याला पाहिजे। अजून सरकार इकडे समोर येत नाही, चर्चेसाठी कोणी भेट देत नाही। त्यामुळे आता प्रकृती खालावत असल्याने तुम्ही स्वतःच माघार घ्यायला, सरकारची जबाबदारी ती माघार घ्यायला लावणार नाही। माघार नाही घेणार, माघार घेणारा माणूस नाही येतो। त्यांची प्रकृती खालावत चालली नाही, माघार नाही घेणार। त्यानं त्याच्या अटी मंजूर कराव, काय म्हणणं आहे ते दुसरं काही मागत नाही। ते काय मागतात? हक्क, त्याचा हक्क मागतात, दुसरं काही मागत नाही। ते काही लुटत नाही, काही बलात्कार करत नाही, काही कुठे धाड पाडत नाही। त्याचा हक्क मागतात ते, आणि तो हक्क प्रत्येकाला मिळायलाच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आणि विनंती आहे सरकारला की मी एक आई म्हणून सांगते की त्यानं त्याच्या पोराच्या बाबतीत असा विचार करायचा की मी आई म्हणून सांगते की माझ्या मुलाची प्रकृती जर खालावली तर माझ्या तळतळाट त्याला लागल। इतके शेतकरी आत्महत्या करतात, सगळ्याचे तळतळाट घेऊन राहिले, ते टिकणार नाही सरकार त्याचा आशा। 3 दिवस झाले त्यांनी 3 दिवस झाले अन्नाचं कण खाल्ला आणि सगळ्या घरदार लिस्ट बी आम्ही कोणीच जेवत नाही, फक्त आम्ही सांगत नाही तर बसून। हे त्याला असं कळायला पाहिजे, सरकारने ताबडतोब दखल घ्यायला पाहिजे। कोणता फडणवीस तो आखली पाहिजे त्याला। ते सत्ताधारी आहे ना, मग सत्ताधारी पक्ष कसा असतो? सत्ताधारी मायबाप असते जनतेचे, असे उठावरले शायने होऊन बसले ते नुसते गधे। तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।